ए, अरे मी कोकणी माणूस आहे म्हणून हिरवा कसा लावला आहे पाठीमागे? नाही, त्याला ग्रीन स्क्रीन म्हणतात, क्रोमा. हे क्वामा स्वल्पविराम सगळं माहिती आहे मला. मला शिकवू नको. चल फट, मला आता बातम्या द्यायच्या आहेत. तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काय झो 24 तास मध्ये. तर याच्यामध्ये आम्ही जो संपूर्ण म्हणजे मागील संपूर्ण वर्षाचा आढावा तुम्हाला मी देणार आहे. आणि हे काय एवढी पानं मला दिली वाय? हा, अरे टॅलेंटेड माणूस दिसला म्हणून एवढा आढावा? आडवा तिडवा मला पिलून काढू नको, सांगून ठेवतोय तुम्हाला. हा, मला काही जमणार नाही. पर डे किती द्याला वाय रे? 10 रुपयाचा रिचार्ज आणि अनलिमिटेड टॉक टाईम. आम्हाला जमणार नाही, सांगून ठेवतोय. हे बघा, मी एवढाच बोलेन. केलं ना काम बरोबर. तुमचा आढावा कुठनं फाडावा हा मला कळलंच नाही. तर मरू दे, तू समोर लिहू, मी बरोबर बातम्या सांगतो. गेले 3 वर्ष क्रिकेटरची कॉन्ट्री बुडवल्यामुळे तरुणांनी केला मित्रावर 420चा दावा. तू आता भर, मी नंतर देतो. हा जीव घेणा स्कॅम आता आलाय उघडकीस. अरे कल देता है ना, कल देता है. आता यापुढे ज्या मुलांनी कॉन्ट्री दिलेली नाही त्यांना टर्फवर फक्त अंपायर म्हणून उभं करा असा हायकोर्टाने आदेश दिला आहे. हवामान खात्याचा असा दावा आहे, गेल्या 20 वर्षाच्या तुलनेत यावर्षी पडणार जोरदार थंडी. उत्पादकांनी वाढवलेली ब्लँकेट, गरम कपडे आणि छत्र्यांचे उत्पादन. मोरेंनो, थंडीत छत्री? हे वसाड्या, तो मोठा मग तुला कळेल. आणि मेल माझी लिंक तोडू नको. 2024 मध्ये वर्षभर चालू होतं अंबानींच्या घरात लग्न. तर अंबानींच्या लग्नात मोठमोठ्या दिग्गज लोकांनी एंट्री घेतली, पण सगळ्यात बारीक लक्ष होतं तुकतुकीत कांतीच्या प्रभाकर मोरेकडे. खोटं वाटतंय? व्हिडिओ बघा. प्रभाकर मोरे इन अंबानी वेडिंग. सध्याची राजकीय परिस्थिती आणि निकालाची परिस्थिती बघता वडापावच्या गाडीवर येईल बंदी आणि ढोकळ्याची गाडी लागेल मुंबईमध्ये असा अंदाज खाद्य विभागाने दिलेला आहे. तांबडगावच्या सरपंचांनी फेमिनिझम कायसा म्हणतात त्याला दिलाय पाठिंबा. तर जाणून घेऊया त्यांचं मत. हा, ते आता आमचं सगळे वसड तिकडे बसले आहेत ना, त्यांची शिदगुज करतो. गोट्या, ए गोट्या, गोट्या, गोट्या. हा, काय काय तिकडे काय चालू आहे? मोरेनो. नाही नाही, अरे काय काय बातमी काय? विषय विषय. मोरेनो आवाज येत नाही आहे. काय ता? मोरेनो आवाज येत नाही तुमचा. चिंदलकराची सुमी आली कडे तिकडे. सुमी आली आहे गावात? वसड, हा बरोबर ऐकायला गेला. अरे वसड्या, सरपंचाची बातमी काय हा तुला मागात पण विचारतोय. सांगा, नाही तर चिंचालकरकडे कंप्लीट करीन. हा, मग शुभमंगल होण्याच्या ऐवजी सावधान करीत फिरशील गावात. सांग काय ता? मोरेनो, सरपंच आहे तिकडं. सरपंच पोरांना कामं सांगतायत. तिकडेच आहेत सरपंच. आता आपण त्याच्याशी बोलणार आहेत. हा, ओके. तर ऐकूया आता सरपंच काय बोलतायत ते. सरपंच, आपल्या गावामध्ये फेमिनिझम येत आहे, तुमचं काय मत आहे? फेमिनिझम आपल्या गावामध्ये येतं तर आपल्या गावासाठी मोठी बाब आहे, आपल्या ग्रामपंचायतीची मोठी बाब आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फेमिनिझम आपल्या गावामध्ये येते तर फॅमिलीची राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय आपण या गावाकडून झाली पाहिजे, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. सरपंच, फेमिनिझम आणि खाण्यापिण्याचं काय? आता तुम्ही म्हणालात की फॅमिलिझम येत आहे, तर फॅमिलीज येतात त्यांच्या मुला बाळांना, त्यांच्या पत्नींना, नवऱ्यांना घेऊन येणार, तर त्यांची गैरसोय झाली ना पाहिजे म्हणून आपल्या पोरांना मी कामाला लावलंय. तिथे पटाके वगैरे लावायला घेत आहेत, फटाके तयार आहेत. फॅमिलीज आल्या की आपण फटाके फोडले आणि त्यांना जेवायला बसवलं. चला तुम्ही जेवून घ्या, कारण फॅमिलीज आल्या तर आपल्या जेवायला न भेटणार. चला या. आताच आलेल्या बातमीनुसार ह्या सगळं ऐकून फेमिनिझम ह्या शब्दाने उंदराचं औषध म्हणून आत्महत्या केलेली आहे. 2024 मध्ये जिम मध्ये वर्षभराची मेंबरशिप घेऊन सुद्धा एकही दिवस न गेलेल्या पोरांसाठी 1 जानेवारी रोजी उद्यापासून जिम संघटनेकडून सामूहिक जिम नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. थोडक्यात काय, वर्षभर जिमची पैसे भरतात मेंबरशिप म्हणून शायनिंग दाखवायला, पण एक दिवस पण जिम मध्ये जात नाहीत. टीच की त्यांना 1 जानेवारीला हॅपी न्यू इयर बोलणार नाही, कारण आमचं नवीन वर्ष असतं गुढीपाडवा. असा संदेश देणाऱ्या चिकणे गुरुजींच्या मुलाने त्याच्या कॉन्व्हेंट शाळेत स्पून अँड मार्बल कॉम्पिटिशन मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. स्पून अँड मार्बल म्हणजे काय, काहीतरी ऑलिम्पिकची कामगिरी दिसते. चमचा गोटी. चमचा गोटी?
म्हणजे त्याच्यात मेडल पटकवलं नाही. अरे बापरे, पण म्हणजे मार्बलला गोटी बोलतात. हा कमाल झाली तुमची. हो, मार्बल म्हणजे आम्ही लादी म्हणतो का नाही. आता आम्ही आमच्या घरात मार्बल बसवलं तर आम्ही काय म्हणायचं, घरात गोटी बसवलेली आहे म्हणून. आता पुढील बातमी. यंदाच्या निवडणुकीत एकच मत पडल्याने उमेदवार पतीने पत्नीला दिला घटस्फोट. त्यावर ते एक मत माझंच होतं असा पत्नीने केला प्रत्यारोप. या ठिकाणी आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही मत करायला गेलेले असताना आम्हाला आमच्या जुन्या पक्षाचं चिन्ह दिसलं त्या ठिकाणी आणि आम्ही विसरून गेलो. आमचा पक्ष आता नवीन आहे आणि त्या ठिकाणी आम्ही त्या चिन्हासमोर बटन दाबून मत केलं आणि आम्ही फसलो या ठिकाणी. म्हणजे मत त्यांना गेलं. मत त्यांना गेलं आणि ते आमचं एक मत आमच्या बायकोने दिलं होतं. या ठिकाणी आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. बंद करा. अखेर ते एक मत पत्नीचंच होतं असं आलं उघडकीस. तर हा होता मागील वर्षाचा संपूर्ण आढावा. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हो, आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी बघायला विसरू नका. सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सगळ्यांना शेअर करा. काय समजलं? अरे वाटाणा ऐकत काय बसलं, हाताला सोप पडलाय ना, कवडी चाही द्या. हा, आणि पुन्हा भेटो काय हो 24 तास म्हणते माझ्याबरोबर. काय समजलं? आपली सोशल वाहिनी.